आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संत परंपरेचे फार मोठे वरदान लाभले. विशेष म्हणजे मराठी संतांनी केवळ चमत्कार केले नाहीत, तर त्यांनी चिरंतन असे आध्यात्मिक विचारधन पाठीमागे ठेवले. हजारो वर्षे मराठी माणूस या विचारांच्या प्रकाशात जीवनाची यशस्वी वाटचाल करत आहे. बघा, आता आपण समर्थ माऊलींच्या जन्मचरित्राविषयी थोडंफार जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी अगदी आपण समर्थ माऊलींच्या जन्मापासूनची जी गोष्ट आहे ती नक्कीच आपण आज सर्वजण श्रवण करणार आहोत. पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवर आला असाल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, समर्थ माऊलींचा जो जन्म होता तो पवित्र कुळामध्ये झालेला आहे. जसं की तेव्हा सांगितलं गेलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यानुसार समर्थ रामदासांचा जन्म ज्या ठोसर घराण्यात झाला ते अत्यंत पवित्र कुळ होते. या ठोसर घराण्यात 22 पिढ्या अखंडपणे रामाची उपासना करत आलेले होते. ज्या जामगावात समर्थ माऊलींचा जन्म झाला तिथे आजही ठोसर घराण्याचे राम मंदिर पाहायला मिळते. समर्थांचे वडील सूर्याजी पंत हे फार मोठे सूर्योपासक होते. समर्थांचे वडील सूर्याजी पंत हे फार मोठे सूर्योपासक होते. त्यांना प्रत्यक्ष सूर्यनारायणाचे दर्शन झाले होते. समर्थांची आई राणूबाई हिला देखील सूर्यदेवांनी दर्शन दिले होते. समर्थांचे थोरले भाऊ गंगाधर पंत यांना देखील प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन झाले होते. सूर्याजी पंत, गंगाधर पंत आणि समर्थ या तिघांना रामचंद्राचा अनुग्रह प्राप्त झाला होता आणि यावरून या कुळाचा आध्यात्मिक अधिकार काय होता हे आपल्या ध्यानात येते. समर्थांचे मामा भाणजी गोसावी बोधलापूरकर हे उत्तम कीर्तनकार होते. संत एकनाथ महाराज, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवात भांजी गोसावी यांनी कीर्तन ठेवत असत. समर्थांची आई रानूबाई आणि नाथांची पत्नी गिरिजाबाई या दोघी मावस बहिणी होत्या. याचा अर्थ ठोसर घराण्याची परंपरा अत्यंत थोर होती. बघा, असं काही नव्हतं की समर्थ माऊली फक्त अध्यात्मापुरतीच सीमित होते असं नाही, तर त्यांना देशभक्तीची अथवा राष्ट्रकार्याची जोड देखील होती. लहानपणापासूनच विश्वाची चिंता त्यांना लागली होती. जेव्हा त्यांच्या आईने विचारले तू काय करत आहेस, तर त्यांनी सांगितले मी साऱ्या जगाची चिंता करत आहे, विश्वाची चिंता करत आहे. बघा, त्यांना वैयक्तिक जीवनात प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधायचा नव्हता. त्यांना देशसेवा आणि देवसेवा यांना एक मानदंड प्रस्थापित करायचा होता. मळलेल्या वाटेने जाण्यासाठी समर्थांचा जो जन्म होता तो त्यासाठी नव्हता. आपल्या जीवनात समाजाचे दुःख दूर करण्याची क्षमता त्यांना संपादन करायची होती. हे बळ त्यांना उपासनेतून प्राप्त होणार होते. त्यासाठी कठोर तपस्या देखील त्यांना करावी लागणार होती. त्यांच्या या सर्व योजना घरातून कोणताही पाठिंबा मिळाला नसता. आपल्या मुलाचे लौकिक जीवन 4 चौघांसारखेच असावे असे कोणत्याही आईवडिलांना वाटतच होते. समर्थांनी तर विवाह करायचा नाही हे बालपणीच ठरवले होते. कठोर साधना करून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि त्यांच्या आशीर्वादाने लोकांची दुःख दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा हा त्यांचा संकल्प होता. तो यावनी आक्रमणाचा काळ होता. समर्थांचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलेला होता. कोणत्याही आईवडिलांनी आपल्या मुलाला या मार्गाने जाऊच दिले नसते. समर्थांचे ध्येय साध्य होण्याच्या दृष्टीने अवघड तर होतेच, पण त्यांच्या जीवितालाही धोका होता. पण ते ध्येयवादाने झपाटलेले होते. हे कोडे कायमचे सोडवण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला होता. बोहल्यावरून मुलगा पळून जाणे ही घटना जगाच्या इतिहासात प्रथमच घडत होते. संसारातील सुखदुःखाची सरासरी काढता हा सारा संसार असार आहे, हेच साऱ्या संसाराचे सार आहे असा सारासार विचार करून समर्थ माऊलींनी घरदार सोडले. बघा, समर्थांचे हे अद्वितीयत्व आणि असामान्यत्व त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. त्यांनी साधना सुरू करताना कोणत्याही व्यक्तिगुरूकडून अनुग्रह घेतला नाही. प्रभू श्री रामचंद्रांना गुरु मानून त्यांनी गायत्री, पुरश्चरण आणि रामनामाचा 13 मंत्र यांची उपासना सुरू केली. रोज पहाटे 3 वाजता समर्थ माऊली उठत असत. 4 वाजेपर्यंत स्नान संध्या वगैरे आणि उरकत असत. त्यानंतर 2 तास सूर्यनमस्कार घालत असत. असा सकाळी 6 ते 8 गोदावरी आणि नंदिनी या नद्यांच्या संगमात उभे राहून ते 2 तास गायत्री मंत्राचा जप करत. लोकांची वर्दळ सुरू झाली की ते टाकळी येथील गुहेत जाऊन बसत. त्यावेळी एखादा शेतकरी त्यांना तांब्यावर दूध आणून दे. दूध घेतल्यावर माध्यान्हीपर्यंत समर्थ रामनामाच्या 13 मंत्राचा जप करीत असत. मग पंचवटीत 5 घरी
मधुकरीप मागत दुपारी काळाराम मंदिरात काही थोर आचार्यांची प्रवचनं होत असत. समर्थांनी मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने हृदयाच्या संपुटात हे सारे साठवावे. त्याकाळी नाशिकमध्ये मोठमोठे विद्वान आचार्य राहत होते. त्यांच्या सहवासात समर्थांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, रामायण, महाभारत, योग वसिष्ठ, पंचदशी अशा मौलिक ग्रंथांचा अभ्यास केला. समर्थांना त्यांची माऊली फार प्रिय होती. समर्थांनी विवाह मंडपातून पलायन केल्यावर नाशिकला 12 वर्ष टाकळी येथे तपश्चर्या तर केलीच, त्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण केले. भारत भ्रमणाच्या शेवटी ते जाममध्ये आले आणि 24 वर्षानंतर त्यांनी आपल्या मातेची भेट घेतली. समर्थ वैराग्यशाली होते पण तुसडे नव्हते. त्यांनी 2 महिने जाममध्ये राहून आपल्या मातेला कपिलगीता हा ग्रंथ समजावून सांगितला आणि या ग्रंथावरील त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी ग्रामस्थ मंडळी मोठ्या श्रद्धेने येऊन बसत. समर्थांनी भारत भ्रमण केले, अनेक मठ स्थापन केले, पण समर्थ संप्रदायांच्या चळवळीचे मुख्यालय म्हणून चाफळची निवड केली. या मुख्य देवाची प्रतिष्ठापना व्हावी म्हणून राम मंदिर उभे केले. बघा, समर्थांची हनुमंतांची मंदिरे अनेक होती, पण ही सारी मंदिरे खूप छोटी होती. रामाचे भव्य मंदिर बांधावे असे त्यांच्या मनात होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रमदानातून हे मंदिर समर्थ माऊलींनी उभे केले. जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम असे म्हणत मजूर वर्गांना त्यांनी काय दिलेले आहेत, पाट्या दिलेले आहेत आणि जय श्रीराम म्हणत बेलदार दगड फोडत उत्साहाचे नवे वारे चाफळ खोऱ्यात वाहू लागले. आणि त्याच वेळी समर्थांना मनाच्या श्लोकाची रचना केलेली आहे. मंदिरासाठी लागणारे जे द्रव्य धान्य भिक्षेतून जमा करायचे होते, भिक्षा मागताना शिष्यांनी प्रत्येक घराच्या दारापुढे उभे राहून मोठ्यांदा मनाचे श्लोक म्हणावेत असे ठरले होते. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समर्थांनी चाफळला रामाचे भव्य मंदिर उभा केले होते. शिवसमर्थ भेटीचा देखील काही वाद होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट नेमकं केव्हा झाली याबद्दल वेगवेगळे विचारप्रवाह अस्तित्वात आहेत. बघा, सांप्रदायिक कागदपत्रानुसार जर बघायला गेलं तर 1649 साली झाली असे म्हटले जाते आणि त्यासाठी हनुमंत स्वामींच्या बकरीचा संदर्भ दिला जातो. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै.ग.ह. खरे यांच्या मते ही भेट शिवतरगळीत 1652 साली झाली. त्यासाठी त्यांनी समर्थांच्या सहवासातील गिरीधर स्वामी यांनी लिहिलेल्या समर्थ प्रताप या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. बघा, अशा बरेचसे वादविवाद झाले की कधी नेमकी ही भेट झाली. काहीतरी जण असंच म्हणतात की 1672 साली झाली आणि यासाठी त्यांनी विठ्ठल गोसावी आणि दिवाकर गोसावी यांचा पुरावा घेतलेला आहे. पण नक्की काय झालं असेल? एकदा समर्थ माऊलींनी कल्याण स्वामींची परीक्षा घ्यायचे ठरवले. आपले वस्त्र मुद्दाम म्हणून डोंगराच्या खाली फेकून दिले, पण तरी देखील कल्याण स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता डायरेक्ट तिथून उडी मारून ते वस्त्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण भगवंत साक्षात ज्याच्या पाठीशी आहे त्याला कसली आली भीती, त्यामुळे तो आहे तसा परत अंगाला जराही न करचडता तसेच ते वर आले. एकदा समर्थ माऊलींनी सज्जनगडावर एक अक्राळ विक्राळ असे रूप घेतले. त्यामुळे सगळेच त्यांचे जे शिष्य होते ते खूप घाबरले होते. पण एकटे कल्याण स्वामी असे होते की ते त्यांच्या जवळ जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. असे विविध उपक्रम समर्थ माऊली आपल्या शिष्यांवर करत असायचे. गावामध्ये सगळ्या गोष्टी अगदी सुरळीतपणे पार पाडाव्यात त्यासाठी समर्थ माऊलींचा प्रयत्न असायचा. एकदा समर्थ माऊलींची परमभक्त वेण्णा स्वामी हिला समर्थ माऊलीने साक्षात हनुमंतासोबत दर्शन देऊन तिला कृतकृत्य केले. ती जेवणावेळी खूप आश्चर्यचकित झाली. पण समर्थ माऊलींचा अंतिम प्रवास फार खडतर होता. बघा, जी सांप्रत ज्यास मठ म्हणतात ती इमारत जीर्ण झालेली असल्याने अंगलाई देवालय व शेजारच्या तटातील ओढ्यात समर्थांची राहण्याची व्यवस्था झाली होती. 1603च्या रामनवमीनंतर चाफळहून समर्थ परत येईपर्यंत इमारत परतेवेळी समर्थ उद्गारले होते की येता येता स्वल्प काळ राहणे आहे. खोलीचे बाहेर येणे किंवा कोणाशी बोलणे बहुतेक कमीच केले होते. बघा, पितळेच्या खोराचा पलंग होता, त्यावर ते नित्य बसून असत. अन्नाचा आहार त्याने अगदी टाकला होता. 5-4 महिने तर केवळ ते दुधावरच होते. जवळ कोणास येऊन देत नव्हते. बघा, समर्थ माऊलींनी सांगितलेलं आहे की माझी काया गेली खरे, परी मी आहे जगदा करे, ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट ठाई पडे. जरी मी तुमच्यामधून गेलो असलो तरी माझा नक्कीच तुम्ही दासबोध ग्रंथ पठण आणि श्रवण करा, म्हणजे असं वाटेल की मी सदैव तुमच्या सोबतच आहे.
तर बघा, समर्थ माऊली आपल्यासोबत कायमच आहेत आणि कायम राहणारच आहेत. पण त्यासाठी आपल्याला 2 वेळची उपासना, प्रार्थना या सर्व गोष्टी नक्कीच करायचे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.